तर पुन्हा तुम्ही माध्यमांनी वेगळी बातमी पसरवलीस ती बघा लिहायला तयार नव्हते म्हणून ते लिहू नाही दिलं. तो त्यांचा नैतिक अधिकार पण नाही खरं तर आणि कायदेशीरता नाहीच नाही. पण म्हणूनच तरी पण जे स्वतः नैतिकतेच्या अधिष्ठानावर उभे नाहीत त्यांनी प्रश्न विचारावे त्यांचं आश्चर्य आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ते मी दिलं नसतं तर पुन्हा वेगळा प्रचार झाला असता. तो थांबणं पण या सगळ्या उभ्या महाराष्ट्रातलं शिवसैनिकांना त्याचा प्रचंड आनंद झाला. पण या सगळ्या संदर्भात काही कायदेशीर कारवाई किंवा मी आज काल तुम्हाला बोललोच आहे. मी आता त्याची नोटीस तयार करतोय. आज शनिवार आहे, सोमवारी कोर्टामध्ये जाईल. या संदर्भात जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात खासदारमध्ये अस्वस्थ तर आहे ना, कारण निधी मिळत नाहीये. निधी मिळत नसल्याने त्यांच्या मतदारसंघामध्ये खासदारांची कामं होत नाहीये. तर ही अस्वस्थता तर उद्धव ठाकरेंकडे खासदारांनी व्यक्त केलेली आहेच ना. त्याच्यामध्ये काय ती निधी कोणाकडनं राज्य सरकार दुजाभाव करतंय हा मुद्दा आहे ना त्याच्यातला. मग शिवसैनिक होतो आम्ही, बंड केलं पाहिजे आम्ही. मुळात मी आजही सकाळी तुमच्या कुठेतरी माध्यमात लोअर परळला आमचे आमदार अजय चौधरी एका लोअर परळ ब्रिजच्या खाली असलेल्या मोकळ्या जागेचा कसा विकास करावा या संदर्भात त्यांनी शासनाकडनं निधी घेऊन सुद्धा लोढा तिथं मध्यस्थी काही गडबड करतायत याबद्दल तिथं आंदोलन सुरू आहे. आता हे सत्य आहे. मी त्यातलं एक उदाहरण मुंबईतलं देतो की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी जिल्हा नियोजन विभागाची बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर निधी वितरित करण्यात आला. मी दक्षिण मुंबईचा खासदार आहे. जी व्यक्ती त्यावेळेला नगरपालिकेत नगरसेवक नव्हती, आमदार नव्हती, खासदार नव्हती, त्या व्यक्ती